विद्यार्थी मित्रांनो, सुगम लर्निंग या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण खास स्कॉलरशिप परीक्षेसाठी इयत्ता 8वी साठी इंग्रजी विषयामधला आज जो टॉपिक आपण चर्चा करणार आहोत तो आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच। परीक्षा अगदी आता जवळ आल्यानंतर आपण याचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते एकदा पुन्हा व्यवस्थित पाहणार आहोत, जेणेकरून डायरेक्ट आणि इनडायरेक्ट या स्पीचशी संबंधित असणारे सर्व तुमचे डाउट्स, शंका या दूर होतील। पाहूयात आपण आज पाहतो आहोत डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच। ज्यावेळेस आपण डायरेक्ट स्पीच म्हणतो, ज्यावेळेस डायरेक्ट स्पीचची चर्चा करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात एक गोष्ट घ्यायची असते की डायरेक्ट स्पीच म्हणजेच असा संवादाचा प्रकार ज्यामध्ये व्यक्तीने बोललेले स्टेटमेंट म्हणजेच वाक्य जसेच्या तसे इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिलेले असणे म्हणजेच ते वाक्य डायरेक्ट स्पीच मध्ये लिहिलेले असणे। अदरवाईज दुसरा संवादाचा प्रकार आहे ज्यावेळेस त्रयस्थ व्यक्ती, तिसरी व्यक्ती, इतर कोणत्या तरी व्यक्तीने बोललेले स्टेटमेंट, वाक्य, स्पीच ज्यावेळेस रेफर करते किंवा त्याचा संदर्भ घेऊन बोलते त्यावेळेस तो जो बोलण्याचा प्रकार आहे त्यास इनडायरेक्ट स्पीच असे म्हटले जाते। आणि इनडायरेक्ट स्पीच हे जनरली इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये लिहिले जात नाही। आपण उदाहरण पाहूया। पहा, डायरेक्ट स्पीच मधले एक वाक्य घेतलेलं आहे, ही सेड कॉमा अँड इनटू इन्व्हर्टेड कॉमाज माय पेन इज नॉट वर्किंग। पहा, हे जे वाक्य बोललेलं आहे हा जो कोणी स्पीकर आहे, वक्ता आहे, बोलणारा आहे, त्याने ते वाक्य ज्यावेळेस इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये आहे आणि ते वाक्य त्या व्यक्तीने जसे बोलले त्याच पद्धतीने लिहिलेले आहे, म्हणून अशा वाक्य प्रकारास आपण डायरेक्ट स्पीच म्हणतो। आता हे वाक्य ज्यावेळेस आपण इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदलतो त्यावेळेस होणारे बदल आपण अत्यंत सूक्ष्म पद्धतीने समजून घेऊयात। पाहूयात काय महत्वाचे बदल नोंद करायचे आहेत। पहा, ही यास इंग्रजी भाषेत रिपोर्टर असं म्हणतात, त्याच्यामध्ये कोणताही बदल नाही। त्यानंतर सेड हा जो रिपोर्टिंग वर्ब आहे त्या रिपोर्टिंग वर्ब साठी आपण टोल्ड हे रूपांतरित आपण वर्ब किंवा क्रियापद घेऊ शकतो किंवा सेड या रिपोर्टिंग वर्ब ने सुद्धा आपण इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करू शकतो। पहा, ही टोल्ड दॅट। आता हा जो दॅट आहे ह्याला आपण कंजंक्शन म्हणतो इंग्रजी भाषेमध्ये, आणि इंग्रजी ग्रामर मधलं हे जे कंजंक्शन आहे दॅट ते कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह करून ह्या दोन वाक्यांच्या सेक्शनला एकत्र जोडण्याचं काम दॅट करत असतो। वाक्य पाठ झालं, ही टोल्ड दॅट किंवा ही सेड दॅट। तुम्ही टोल्ड किंवा सेड पैकी एक वापरायचं आहे। दॅट मायचं रूपांतर कोणासाठी आहे, तो जो कोणी बोलणार आहे ही त्यासाठी, म्हणून मायचं रूपांतर आपण हीज मध्ये केलेलं आहे। हीज अ पेन। आता इथं इजंट वर्किंग म्हणजेच वाक्य हे वर्तमान काळात बोललेलं आहे, परंतु वाक्याचा रिपोर्टिंग वर्ब हा पास्ट टेन्स मध्ये असल्यामुळं इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमधील इजंट वर्किंग या वर्तमानकालीन वाक्यांचं रूपांतर आपण करतो आहोत भूतकाळात, म्हणून ते होणार आहे दॅट हीज पेन वॉज नॉट वर्किंग अँड फुल स्टॉप। इथपर्यंत समजलंय? पुढे पाहूया। पहा, ज्यावेळेस आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच हे वाक्याच्या 4 प्रकारांशी शिकायचं असतं। वाक्याचे 4 प्रकार आहेत, त्यातला पहिला प्रकार आहे असर्टिव्ह सेंटेन्स, दुसरा आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य, तिसरा प्रकार आहे इंपरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच
आज्ञार्थी किंवा विनंती वजा वाक्य आणि चौथा आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. यापैकी मुख्यत्वे पहिले 3 प्रकार असर्टिव्ह सेंटेन्स, त्याच्यानंतर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स अँड इम्परेटिव्ह सेंटेन्स, ह्या 3 वाक्य प्रकारांशी आपला हा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच संबंधित असतो. राईट. चला तर पाहूयात. पहिला प्रकार सेंटेन्स टाईप असर्टिव्ह सेंटेन्स. वाक्य आहे मानव सेड कॉमा into inverted commas I have a sports meet today. वाक्य आले लक्षात. मानव म्हणाला की मला आज खेळाशी संबंधित क्रीडेशी संबंधित एक मीटिंग आहे. मानव सेड कॉमा into inverted commas I have a sports meet today. राईट. आता पहा हे वाक्य डायरेक्ट स्पीच मध्ये आहे. आपल्याला त्याचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं आहे. पुन्हा आपण तीच प्रोसेस जी आपण वर पाहिली तीच प्रोसेस आपण या वाक्यासाठी खाली रिपीट करत आहोत. मानव हा रिपोर्टर आहे, त्यामध्ये कोणताही बदल संभवत नाही. त्याच्यानंतर सेडचे रूपांतर आपण इथं टोल्ड मध्ये करतो आहोत. ठीक आहे. टोल्ड. त्यानंतर पुन्हा मी तुम्हाला सांगितलं की वाक्यामध्ये कंजंक्शन म्हणून दॅटचा वापर करतो आहोत आणि आपण दॅटचा वापर या असर्टिव्ह सेंटेन्सेस मध्ये करत असतो. तर कसं झालं वाक्य? मानव टोल्ड दॅट आयच्या ऐवजी ही, हॅवच्या ऐवजी हॅड, कारण आपल्याला पास्ट टेन्स मध्ये वाक्य रूपांतरित करायचं आहे. ही हॅड ए स्पोर्ट्स मीट दॅट डे. अंडरस्टूड? तर अशा प्रकारे आपल्याला वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स असताना वाक्य आपल्याला डायरेक्ट मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदलता येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत आता दुसरा वाक्याचा प्रकार. तो आहे प्रश्नार्थक वाक्य म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. या वाक्य प्रकार हाताळताना समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की इंग्रजी भाषेमध्ये प्रश्नांचेही 2 प्रकार आहेत. एक प्रश्न जो WH वर्डनी सुरू होतो, जसे वेअर, वेन, व्हॉट, हाऊ एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. तर त्या प्रकारच्या प्रश्न प्रकाराला की जे प्रश्न WH वर्डनी सुरू होतात. ठीक आहे. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे प्रश्न बनवण्याचा जो प्रश्न व्हर्ब ने सुरुवात होतो. व्हर्ब म्हणजे क्रियापदाने सुरुवात होतो. उदाहरणार्थ आपलं दुसरं वाक्य हे डूनी. समजलंय? म्हणजेच इंग्रजी भाषेमध्ये 2 प्रश्न प्रकार आहेत. एक WH वर्ड आणि दुसरा व्हर्बल. यास तुम्ही कदाचित येस नो टाईप क्वेश्चन्स असेही म्हणतात, कारण अशा प्रकारच्या प्रश्नांना जे उत्तरे अपेक्षित असतात ते आयदर येस किंवा नो प्रकारचे उत्तरे अपेक्षित असतात. आपण पाहणार आहोत आता वाक्य प्रकार नंबर 2 प्रश्नार्थक वाक्य म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि त्याचे 2 उपप्रकार पाहिले. एक आहे WH वर्ड क्वेश्चन आणि दुसरा आहे व्हर्बल क्वेश्चन. या प्रश्न स्वरूपाचे ज्यावेळेस आपण डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच असे ज्यावेळेस बदल घडवतो त्यावेळेस कोणकोणते महत्वाचे बदल होतात हे इथं नोंद करा. पाहूया. Meher asked, "Where is Rahul?" Question mark, and here is inverted commas complete. Okay. आता पहा, ज्या वेळेस आपल्याला प्रश्नार्थक वाक्य डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करायचं आहे, रूपांतर करायचं आहे, त्यावेळेस आपल्याला आस्क्ड हा रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून वापरावा लागतो. आस्क बरोबर अनेक आहेत. क्वेश्चन, इंटरोगेटेड हे पण जे व्हर्ब आहेत ते आपण अशा प्रकारच्या प्रश्न स्वरूपामध्ये वापरू शकतो. परंतु जो एक स्टँडर्डाइज्ड रिपोर्टिंग व्हर्ब इंग्रजी भाषेत आहे तो आहे आस्क्ड. चला तर मग आपण पाहूया काय आहे वाक्य. याचं रूपांतर पाहूया. मेहेर आस्क्ड. आता पहा, ज्याप्रमाणे
आपल्या असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये म्हणजेच विधानात्मक वाक्यामध्ये आपल्याला हे दोन सेक्शन जोडण्यासाठी आपण दॅट या कंजंक्शनचा वापर केला होता. तसा येथे आपण दॅटच्या ऐवजी जो WH वर्ड असेल, जो WH वर्ड असेल तोच आपण जोड शब्द किंवा कंजंक्शन म्हणून घेणार आहे, जोडणारा शब्द म्हणून घेणार आहोत. मग काय केलं आपण पहा. मेहेर आस्क्ड वेअर राहुल इज. एक नोंद तुम्ही इथं जरूर करून घ्यायची आहे. प्रश्न प्रकार जेव्हा प्रश्न स्वरूप होतं वाक्याचं त्यावेळेस वेअर इज राहुल असं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन होतं, अशी वाक्यरचना होती. परंतु खाली ज्यावेळेस आपण त्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर केलं त्यावेळेस पहा वाक्यरचना कशी झाली आहे. वेअर, त्याच्यानंतर कर्ता राहुल आणि त्यानंतर इज. म्हणजे आपण काय केले, आपण प्रश्नार्थक वाक्याचं रूपांतर हे आपण साध्या वाक्यात केलं आहे. म्हणून साधं वाक्य मेहेर आस्क्ड. आता आस्क्ड हे पास्ट टेन्स मध्ये असल्यामुळे आपल्याला इथं इज च रूपांतर करावं लागेल वॉज मध्ये. ओके. मेहेर आस्क्ड वेअर राहुल वॉज. आता इजच्या ऐवजी वॉज का, तर वाक्य ज्या वर्बने मॉनिटर होतं, कंट्रोल होतं ते आहे आस्क्ड आणि त्याचे स्वरूप आहे पास्ट टेन्स. म्हणून आपण वेअर इज राहुल च कन्वर्जन केलं वेअर राहुल वॉज. ठीक आहे. आता आपण बोलतो आहोत प्रश्न प्रकार नंबर 2 म्हणजेच व्हर्बल क्वेश्चन. म्हणजेच अशा प्रश्न प्रकार की ज्याची सुरुवात वर्ब म्हणजेच क्रियापदाने होते. वाक्य पाहूयात आपण. रवी आस्क्ड कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमास डू यू प्ले कॅरम क्वेश्चन मार्क इन्व्हर्टेड कॉमास कंप्लीट. हे आहे आपलं डायरेक्ट स्पीच मधलं वाक्य आणि तो कोणता प्रश्न प्रकार आहे, व्हर्बल क्वेश्चन्स. करेक्ट. आता पाहूयात आपण त्याचं रूपांतर. रवी आस्क्ड याच्यामध्ये कोणताही बदल संभवत नाही म्हणून ते आपण खाली घेतलं. पहा पहिल्या प्रकारच्या प्रश्न स्वरूपामध्ये जो प्रश्न शब्द आहे म्हणजे WH वर्ड आहे तोच आपण त्या दोन वाक्यांना जोडणारा शब्द म्हणून घेतला होता. परंतु खाली ज्यावेळेस व्हर्बल क्वेश्चन आपण पाहतो आहोत त्यावेळेस कंजंक्शन म्हणून आपण वेदर या शब्दाचा वापर करतो. वेदर किंवा इथं अजून एक शब्द वापरता येतो इफ. म्हणजेच आपण वेदर किंवा इफ या दोन शब्दांपैकी एक वापरू शकतो. रवी आस्क्ड वेदर ही प्लेड कॅरम. पुढील वाक्य असं का झालं याचं एक्सप्लेनेशन ऐकून घ्या. पहा आपण काय केलंय की हे दोन वाक्याचे सेक्शन जोडण्यासाठी वेदर या कंजंक्शनचा उपयोग केला. त्यानंतर यू आपल्याला हे जे वाक्य आहे त्या प्रश्न स्वरूपातून आपण त्याचं रूपांतर करणार आहोत साध्या वाक्यात. साध्या वाक्याची सुरुवात नेहमी कर्त्याने होते. आपला कर्ता आहे यू. यूचं रूपांतर आपण खाली वाक्य काय केलेलं, कशात केलेलं आहे, ही या सर्वनामामध्ये केलं. वेदर ही प्लेच आपलं पास्ट टेन्स यावं लागेल म्हणून ही प्लेड अँड कॅरम. म्हणून पूर्ण वाक्य कसं झालं पहा. रवी आस्क्ड वेदर ही प्लेड कॅरम. ही आपण यू या सर्वनामाचं तृतीय रूप वापरलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो हा प्रश्न प्रकार, हा वाक्य प्रकार होता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आपण आता पाहणार आहोत वाक्य प्रकार नंबर 3 जो आहे आज्ञार्थी किंवा विनंती वजा वाक्य म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्स. वाक्य पाहूयात. पहिलं टीचर सेड कॉमा into inverted comma please inform the peon to ring bell. पहा
त्या वाक्याचं पहिले आपण रूपांतर कसं झालं ते पाहूया आणि त्यानंतर त्यात झालेले जे बदल आहेत महत्वाचे ज्याची नोंद तुम्ही घेणं आहे त्याची आपण चर्चा करूया. वाक्यात आपण जेव्हा इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदल केला तेव्हा वाक्य असं झालं, टीचर रिक्वेस्टेड टू इन्फॉर्म द प्यून टू रिंग बेल. ओके, आता पहा आपण यातले महत्वाचे बदल लक्षात घेऊया. इनडायरेक्ट स्पीच मध्ये इम्परेटिव्ह प्रकारचं वाक्य आपण सेड या रिपोर्टिंग वर्बने घेतलं होतं, परंतु त्याचं ज्यावेळेस आपण रूपांतर इनडायरेक्ट स्पीच मध्ये केलं त्यावेळेस तिथं आपण रिक्वेस्टेड हे क्रियापद वापरलेलं आहे. कारण पहा मूळ वाक्यामध्ये ज्याचा वापर आहे ते आहे प्लीज. प्लीज काय दर्शवतं? प्लीज दर्शवतं विनंती. ठीक आहे, म्हणून आपण इथं वापरलेलं आहे रिक्वेस्टेड. पहा खाली कुठेही आपण पुन्हा प्लीज रिपीट केलेला नाही, कारण प्लीज चा समावेश रिक्वेस्टेड मध्ये ऑलरेडी आलेला आहे. त्यामुळे प्लीज या पर्सनल रेफरल वर्डचा आपण खाली वाक्यात उपयोग केलेला नाही. म्हणून काय केलं आपण, टीचर रिक्वेस्टेड, सेडच्या ऐवजी आपण रिक्वेस्टेड हे वर्ब घेतलं. त्यानंतर पहा असर्टिव्ह सेंटेन्सेस मध्ये दॅट हे कंजंक्शन होतं. त्यानंतर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये WH वर्ड किंवा वेदर किंवा इफ हे कंजंक्शन होते. इथे कंजंक्शन म्हणून TO2 वापरला जातो. ऍक्च्युली हा टू वाक्यातील जे वर्ब आहे ज्यांनी वाक्य जनरली इम्परेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये सुरू होतात त्याच्याशी जोडून येतं, म्हणजेच टू प्लस वर्ब असा हा इन्फिनिटिव्ह फॉर्म आपला तयार करायचा असतो. वाक्य झालं, टीचर रिक्वेस्टेड टू इन्फॉर्म द प्यून टू रिंग द बेल. बाकीच्या वाक्यामध्ये कोणताही वर्तमानकालीन किंवा भूतकालीन असा फरक यात होत नाही, परंतु कंजंक्शनच्या जागी आपल्याला वाक्यातील वर्ब बरोबर टू ऍड करून त्याचा इन्फिनिटिव्ह फॉर्म वापरावा लागतो. आपण काय केलंय पहा, टीचर नंतर रिक्वेस्टेड हे वर्ब घेतलं, त्यानंतर टू इन्फॉर्म हे इन्फिनिटिव्ह फॉर्म घेतला या वर्बचा आणि पुढील वाक्य जसं तसं लिहिलं आणि अशा प्रकारे आपल्याला इनडायरेक्ट स्पीच चे वाक्य रूपांतरित झालेले मिळालेले आहे. आता हा झाला विनंती प्रकार. यामध्ये आपण पाहूया की ज्यावेळेस आज्ञा असती त्यावेळेस काय करतो आपण. वाक्य आहे, आय आस्क्ड द सर्वंट कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा डोंट मेक नॉइज व्हाईल डस्टिंग द रूम. ठीक आहे, असं आपण एक वाक्य घेतलेलं आहे. त्याचा आपण बदल आज्ञार्थी वाक्यामध्ये करून पाहूया. इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होईल पहा, आस्क्ड या रिपोर्टिंग वर्बचं रूपांतर आपण केलेलं आहे ऑर्डर्ड या वर्ब मध्ये. आय ऑर्डर्ड द सर्वंट. आता पहा इथं सुरुवात झाली आहे डोंट मेक, म्हणजेच निगेशनने सुरुवात झालेली आहे, नकाराने सुरुवात झालेली आहे. ज्यावेळेस नकार निगेशन असेल त्या डोंट डिडंट वगैरेच्या ऐवजी आपण घेणार आहोत नॉट. ओके, आपण मग कसं केलं की डोंट मेकच्या ऐवजी नॉट टू मेक, डोंट मेकचं रूपांतर आपण केलं नॉट टू मेक नॉइज व्हाईल डस्टिंग द रूम. पूर्ण वाक्य कसं झालं एकदा पाहूया. आपण आयच्या नंतर आस्कच्या ऐवजी ऑर्डर्ड हे वर्ब घेतला कारण ते आज्ञार्थी वाक्य आहे, म्हणून वाक्य सुरू झालं, आय ऑर्डर्ड द सर्वंट नॉट टू मेक नॉइज व्हाईल डस्टिंग द रूम. अशा प्रकारे आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सची माहिती घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे होते वाक्याचे 3 प्रकार जे आपणास डायरेक्ट आणि इनडायरेक्ट या ट्रान्सफॉर्मेशन साठी फार महत्वाचे आहेत. पहिला प्रकार होता असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजे विधानात्मक वाक्य, दुसरा होता इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, आणि तिसरा आहे हा इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी
आणि विनंती वजा वाक्य या 3 वाक्य प्रकारांशी निगडीत डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच वरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेत पाहायला मिळतात. त्यांचीही जी व्हरायटी असते, जे बदलतं स्वरूप असतं, ते काय असेल, कसे असेल याबद्दल आपण एक सेपरेट नवा व्हिडिओ बनवून त्याची माहिती घेणार आहोत. तर आमच्या नव्या येणाऱ्या व्हिडिओची वाट पाहत राहा. लवकरच तो आपल्यासाठी येतो आहे. आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटतो आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.